नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नवीन विषय घेऊन आलो आहोत, ते आहे स्वातंत्र्य महाराष्ट्र। जो महाराष्ट्र आहे आपला तो कशा प्रकारे झालेला आहे, त्यामागची जी काही वेगवेगळी चळवळ, जी काही पार्श्वभूमी आहे, त्या आपण या विशेष भागामध्ये या व्हिडिओमार्फत आपण या ठिकाणी बघूया। तर आपण या ठिकाणी बघत आहोत की संयुक्त महाराष्ट्र आंदोलन किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही कशा प्रकारे पुढे गेलेली आहे आणि कशा प्रकारे हा आपला महाराष्ट्र जो आहे तो आत्ताचा जो महाराष्ट्र आहे तो कशा प्रकारे तयार झाला हे आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया। तर काय होतं लक्षात घ्या की 1947 मध्येच काय झालं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, पण त्या स्वातंत्र्यानंतर मग काय झालं बघा की प्रांत रचनेची या ठिकाणी मागणी जोर धरू लागली। म्हणजे काय की या ठिकाणी सगळ्यांना असं वाटू लागलं की या ठिकाणी जे काही वेगळं राज्य आहे किंवा भाषेनुसार जे राज्य आहे ते प्रत्येक राज्य हे वेगवेगळं या ठिकाणी निर्माण व्हावं असं प्रत्येक राज्याला या ठिकाणी वाटत होतं। पण मग काय झालं बघा की तशाच प्रकारची जी काही भावना आहे ती महाराष्ट्रातील लोकांना पण या ठिकाणी तयार झाली होती। म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना या ठिकाणी काय वाटलं होतं की मराठी राज्य ही या ठिकाणी एक असावं आणि महत्त्वाचं म्हणजे की मराठी राज्य हे वेगळं असावं आणि त्याच कारणामुळे संयुक्त महाराष्ट्र जी काही चळवळ आहे ती 1946 सालापासून या ठिकाणी काय झाली, सुरू झाली। तर मग ही जी चळवळ जी सुरू झालेली आहे त्या चळवळीचं नंतरचे रूपांतर आहे ते केव्हा झालं, 1 मे 1960ला आपण जे महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। लक्षात घ्या, म्हणजे मराठी भाषिकांचं जे काही वेगळं राज्य आहे हे 1 मे 1960 या वेळेस या ठिकाणी तयार झालं। तर मग या ठिकाणी जी काही ऐतिहासिक जी काही पार्श्वभूमी आहे आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेऊया की कशा प्रकारे जे काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे किंवा जे महाराष्ट्र जे काही वेगळं झालेलं आहे ते कशा प्रकारे झालेलं आहे। या ठिकाणी 1908चं साहित्य संमेलन जे काही अध्यक्षीय भाषण होतं याच्यामध्ये चिंतामणराव वैद्य यांनीही या ठिकाणी या मराठी भाषिकांची जी काही एकीकरणाची जी काही गरज आहे ती या ठिकाणी विशद केली होती। त्यानंतर 1911ला नची केळकर यांनी केसरीमध्ये लिहिलं होतं आणि त्यानंतर 1915ला पण लोकमान्य टिळक यांनी भाषावर प्रांत रचना असावी असं या ठिकाणी विशद केलं होतं। मग या ठिकाणी आपण जे काही आपला महाराष्ट्र पाहतो आज, तर हा महाराष्ट्र असा नव्हता। तर लक्षात घ्या, हा जो भाग आहे तो विदर्भ जो भाग आहे तो मध्य प्रदेशमध्ये होता, लक्षात घ्या, ठीक आहे। हा जो मराठवाड्यातला जो काही भाग आहे तो आंध्र प्रदेशमध्ये होता, त्यावेळेसचा जो आंध्र प्रदेश आता तेलंगणा या ठिकाणी आहे, लक्षात घ्या। मग हे आंध्र प्रदेशमध्ये होतं, त्यानंतरचा हा जो काही भाग आपण पाहत आहोत हा पूर्ण जो भाग आहे हा कशामध्ये होता, या ठिकाणी गुजरातमध्ये होता, लक्षात घ्या। म्हणजे मग यांनी काय केलं की जेवढे काही या ठिकाणी जे काही मराठी भाषिक जे काही राज्य आहे हे आंध्र प्रदेशमधून हा भाग जो काही काठाचा जो भाग आहे तो काढला। या ठिकाणी जे काही विदर्भ आहे ते विदर्भ या ठिकाणी मुंबई प्रांतामध्ये नव्हतं, लक्षात घ्या। तर विदर्भ हे कशामध्ये होतं, MP मध्ये होतं आणि त्याची राजधानी होती नागपूर, लक्षात घ्या। विदर्भ हे इकडं सामील नव्हतं तर त्याची एक वेगळी राजधानी होती मध्य प्रदेशमध्ये। मग नागपूर ही राजधानी इकडं आल्या कारणामुळे या ठिकाणी जे काही भोपाळ आहे ते भोपाळ नंतरच्या काळामध्ये त्या मध्य प्रदेशची काय झाली, राजधानी झाली। आणि हा जो काही वेगवेगळा आपल्याला भाग या ठिकाणी पाहतो आपण, हा भाग पूर्वी असा नव्हता। तर मग यांनी काय केलं, जे काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीद्वारे या ठिकाणी जे काही मराठी भाषिक लोक आहेत या मराठी भाषिक लोकांचं एक राज्य असावं असं जोर धरला आणि त्याच अनुषंगानं मग मध्य प्रदेशमधून हा जो भाग आहे विदर्भाचा हा भाग घेतला, त्यानंतर आंध्र प्रदेशमधून हे या ठिकाणचे भाग घेतले, त्यानंतर कर्नाटकमधून पण पुष्कळशे भाग या ठिकाणी घेतले, लक्षात घ्या। आणि गुजरातमधून पण हा भाग या ठिकाणी किंवा गुजरात हा वेगळं पाडून या ठिकाणी हे एक वेगळ्या प्रकारे निर्माण झालं। तर त्या काळामध्येच एक वेगवेगळ्या चळवळी चालू होत्या, लक्षात घ्या। आणि त्यापैकी महत्त्वाचे एक व्यक्ती होते, त्यांना असं वाटतं की महाविदर्भ हे एक वेगळं राज्य असावे, ते म्हणजे होते लोकनायक बापूजी आने। गांधीजीच्या विचारानं प्रभावित होऊन लोकनायक बापूजी आने हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये उतरले। भारत म्हणून त्यांनी या ठिकाणी जसं आंध्र प्रदेशसाठी पट्टमी सीतारामय्या यांनी लढले तसे महाराष्ट्रासाठी आपला पुढारी का लढत नाही असं या ठिकाणी विशद केलं, कोण, गवी माडखोलकर यांनी, लक्षात घ्या। आणि त्यानंतर महत्त्वाचं काय होतं, लक्षात घ्या की अशाच प्रकारे मग एक वेगळं विदर्भ राज्य असावं असंही या ठिकाणी लोकनायक बापूजी आने या ठिकाणी विशद केलं होतं। पण त्यांची जी काही मागणी आहे ती
मोठ्या प्रमाणामध्ये पसरू शकली नाही, मान्य न झाली नाही. आणि मग नंतरच्या काळामध्ये खास करून जे काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे हे कुठून जोर धरू लागली, तर ते एक महत्त्वाचं संमेलन होतं मराठी भाषिकांचं. लक्षात घ्या, सगळे मराठी भाषिक या ठिकाणी एक झाले होते, त्यांचं संमेलन झालं होतं मराठी भाषिकांचं, आणि ते झालं होतं 1946चं बेळगावचं साहित्य संमेलन. आणि बेळगावचं जे काही साहित्य संमेलन झालं होतं त्या साहित्य संमेलनामध्ये एक प्रकारे या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जे काही बेस आहे, जो काही महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे, तो मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं ही जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ या ठिकाणी सुरू झाली. मग या ठिकाणी काय झालं लक्षात घ्या की संयुक्त महाराष्ट्र निर्माण होईपर्यंत या ठिकाणी शैक्षणिक आणि जे काही सांस्कृतिक उन्नती होण्यासाठी हैदराबाद संस्थानातील, लक्षात घ्या, मराठवाडा गोमंतक प्रदेशातील संपूर्ण प्रादेशिक स्वायत्ता असावी असं या ठिकाणी घोषित केलं. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचे जे काही संयोजक होते यांनी काय केलं, मग या ठिकाणी बेळगाव, कारवार, गुलबर्ग, आदिलाबाद, बिदर, बालाघाट, छिंदवाडा मध्य प्रदेशमध्ये, बैतूल, निमाड इत्यादी जिल्ह्यातून मिश्र वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांनी असं विषद केलं की या लोकांचं प्रौढ गुप्त मतदान पद्धतीद्वारे या ठिकाणी कौल घेण्यात यावा आणि त्यांना कोणत्या राज्यामध्ये सामील करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं त्यांच्याकडून गुप्त मतदानाद्वारे या ठिकाणी मागणी करून मग त्यांना मराठी भाषिकात राहायचं आहे की त्यांच्या स्टेटमध्ये राहायचं आहे असं या ठिकाणी तुम्ही निवडणूक घ्या असं या ठिकाणी या बेळगाव साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी जे काही मागणी आहे ती मागणी या ठिकाणी जोर धरू लागली. मग या ठिकाणी मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जी काही सुरुवात आहे ती एव्हापासून झाली, लक्षात घ्या 1946 सालापासून झाली आणि नंतर ती जी चळवळ आहे ती चळवळ या ठिकाणी जोर धरू लागली. तर अशा प्रकारे मग काय झालं बघा की 12 मे 1946ला या ठिकाणी काय झालं की ही जी समिती आहे ती समिती या ठिकाणी स्थापन झाली, संयुक्त महाराष्ट्र समिती. आणि संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये कोणते कोणते या ठिकाणी नेते होते तर केशवराव जेधे होते, गत्री माडखोळकर होते, द.वा. पोद्दार होते, शंकरराव देव होते आणि श्री श.ना. नवरे या ठिकाणी होते. म्हणजेच की या ठिकाणी एक अखंड असा प्रकारचा जो महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र या ठिकाणी निर्माण व्हावा असं सगळ्या लोकांचं स्वप्न होतं. जे काही मराठी भाषिक लोक आहेत हे या ठिकाणी एक व्हावं अशा प्रकारचं सगळ्या संयुक्त महाराष्ट्र जे काही समिती आहे हिचं स्वप्न होतं. वेगळ्या राज्याची जी काही मागणी आहे ती मागणी मान्य करावी असं केंद्र सरकारचं म्हणणं होतं. ठीक आहे, मग या संदर्भात आपण एक वेगळं कमिशन नेमूया आणि त्यानुसार मग भाषेनुसार, लक्षात घ्या, म्हणजे मराठी भाषिक, हिंदी भाषिक, कन्नड, तामिळ अशा प्रकारचं भाषेनुसार या ठिकाणी राज्य असावं म्हणून त्या संदर्भात महत्त्वाचं जे काय पहिलं कमिशन नेमलं होतं ते होतं दार कमिशन. आणि दार कमिशन यांनी 17 जून 1947मध्ये जे न्यायाधीश S.K. दार आहेत यांच्या अध्यक्षतेखाली भाषावर प्रांतरचना करावी की नाही करावी, म्हणजे भाषेनुसार हे वेगवेगळे राज्य निर्माण करावे की नाही करावे अशा प्रकारची या ठिकाणी यांनी काय केली की तशा प्रकारचा मग आयोग नेमण्यात आला. आणि त्या आयोगानं मग काय केलं लक्षात घ्या की 10 डिसेंबर 1948 रोजी यांनी आपला अहवाल जाहीर केला. आणि त्या अहवालामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे सरळ की भाषिक राज्य निर्माण करण्याची जी काही वेळ आहे ती वेळ आताच आलेली नाही आहे. का? कारण की या कारणामुळं भारताच्या ऐक्यास आणि सार्वभौमत्वास या ठिकाणी बाधा येऊ शकते अशा प्रकारचे या ठिकाणी यांनी विषद केलं दार कमिशननं. आणि त्या कारणामुळे ही जी मागणी आहे ती या ठिकाणी केंद्र सरकारनं मान्य केली नाही. मग नंतरच्या काळामध्ये अकोला करार झाला. अकोला करार का तर या ठिकाणी जे मध्य प्रांतामध्ये जे काही अकोला सामील होता या अकोलाला पण या ठिकाणी बैठक झाली सगळ्या मराठी जे काही नेते लोक आहेत त्यांची. आणि त्यामध्ये मग मारुतराव कन्नमवार जे आपले दुसरे मुख्यमंत्री होते लक्षात घ्या महाराष्ट्राचे ते होते, रामराव देशमुख, धनंजय गाडगीळ, त्यानंतर पूनमचंद राका इत्यादी लोकांनी या ठिकाणी काय केले की या एकीकरणाबाबत जो काही महत्त्वाचा जो काही विश्वास आहे तो विश्वास या ठिकाणी जनतेमध्ये निर्माण व्हावा म्हणून या ठिकाणी प्रयत्न सुरू केले. तर महत्त्वाची एक घडामोडी झाली तो म्हणजे कोणता? नागपूर करार होता. नागपूर करार हा 28 सप्टेंबर 1953 साली झाला होता. लक्षात घ्या सर्व जे काही करार आहेत ते लक्षात घ्या कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे वेगवेगळे जे काही करार आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारतात. मग या नागपूर करारामध्ये या ठिकाणी काय सांगितलं की संयुक्त महाराष्ट्र निर्माण होतं. विदर्भ आणि मराठवाडा या तिन्ही विभागातील प्रमुख नेते नागपूरला एकत्र आले लक्षात घ्या आणि त्यांनी मग काय केलं त्यातून नागपूर करार या ठिकाणी अस्तित्वात आला. मग यांचं म्हणणं काय होतं मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिक प्रदेशावर हे राज्य असावं आणि त्याची राजधानी काय असावी
या ठिकाणी मुंबई हे राजधानी असावी, या ठिकाणी मग सगळ्यांचं या ठिकाणी सार्वमत झालं. सांगितलेलं आहे की मराठवाडा हा अविकसित या ठिकाणी प्रदेश आहे आणि त्याच्याकडे विशेष करून या ठिकाणी लक्ष देण्यात यावं म्हणून. त्यानंतर महत्त्वाच्यांनी सांगितलं की उच्च न्यायालय हे कुठं असावे, मुंबई आणि नागपूरला. आताचं जे सद्यस्थितीमध्ये जे न्यायालय आहे ते कुठं आहे, मुंबईला, आणि त्याचं खंडपीठ कुठं आहे, नागपूरला. हे केव्हा ठरलं होतं, 1953 साली, लक्षात घ्या. आणि त्यानंतर सरकारी नोकर भरतीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचे या ठिकाणी वेगळे प्रतिनिधित्व असावे, योग्य प्रतिनिधित्व असावे असं पण या ठिकाणी ठरलं होतं. आणि उपराजधानी ही नागपूर असावी असंही या ठिकाणी ठरलं. आणि किमान एक अधिवेशन हे वर्षातून या नागपूरमध्ये घेण्यात यावं. जसं आता विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे ते नागपूरला या ठिकाणी होत आहे. तर अशा प्रकारे जे काही करार होता तो कोणता करार होता, या ठिकाणी नागपूर करार. महत्त्वाचा एक आयोग लक्षात घ्या, परीक्षेत दृष्टिकोनातून विचारत होतं, तो कोणता आयोग होता, या ठिकाणी राज्य पुनर्रचना आयोग. आणि राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली 29 डिसेंबर 1953 साली. अध्यक्ष होते फाजल अली. मग यामध्ये सदस्य होते हृदयनाथ कुंजरू आणि सरदार पन्नीकर. मग यांनी 10 ऑक्टोबरला यांनी तो अहवाल सादर केला. यांचं म्हणणं काय आलं की विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे, विदर्भाचं स्वतंत्र राज्य असावे. आणि त्यानंतर गुजरात, मराठवाडा आणि मुंबईचे द्विभाषिक राज्य या ठिकाणी निर्माण व्हावे. अशा प्रकारचा जो काही अहवाल आहे तो अहवाल या ठिकाणी कोण दिला, राज्य पुनर्रचना आयोग म्हणजे की फाजल अली आयोग यांनी अशा प्रकारचा या ठिकाणी अहवाल दिला. आणि तो जो अहवाल आहे मग यांनी काय या ठिकाणी विषद केले की त्रिराज्य असावं. त्रिराज्य कोणतं कोणतं असावं, गुजरात, मराठवाडा आणि मुंबईचं त्रिराज्य असावं, अशा प्रकारचा अहवाल आहे ते राज्य पुनर्रचना आयोगाने या ठिकाणी दिलेला आहे. हा आयोग महाराष्ट्रातल्या नेत्यांनी पूर्णपणे अमान्य केला, कारण की त्यामधून विदर्भ जो भाग आहे तो या ठिकाणी म्हणजे विदर्भातले जे काही मराठी भाषिक लोक आहेत त्या ठिकाणी जोडल्या जाऊ शकत नव्हते. आणि त्या कारणामुळे याला मग मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं, या ठिकाणी विरोध झाला. मग अशा प्रकारे नंतरच्या काळामध्ये मग काय झालं, लक्षात घ्या की वेगवेगळे या ठिकाणी जे काही नेते आहेत ते काँग्रेसचे नेते आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी सरळ सांगितलं की या ठिकाणी जे काही महाराष्ट्राला या ठिकाणी मुंबई मिळणार नाही असं विषद केलं यांनी. लक्षात घ्या, त्या ठिकाणी सका पाटील होते विशेष करून जे काय आहे ते. त्यानंतर मोरारजी देसाईचं पण म्हणणं आलं की या ठिकाणी मुंबई हे बिलकुल महाराष्ट्रामध्ये सामील करून घेतल्या जाणार नाही. मग अशा प्रकारे जे काही वेगवेगळ्या नेत्यांनी आपापले या ठिकाणी मतं मांडले, लोकांना या ठिकाणी काय केलं, कैद केले. 21 नोव्हेंबर 1955 साली या दिवसाचा एक दिवसाचा लक्षणीय उपोषण सुरू होता, कारण की त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होती, ही चळवळ सुरू होती की वेगळा महाराष्ट्र या ठिकाणी असावा. त्याला केंद्र सरकार मान्यता देत नव्हतं आणि त्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये खास करून या वेगवेगळ्या प्रकारचे जे काय आंदोलन आहे ते आंदोलन या ठिकाणी झाले. लक्षात घ्या, ते त्या विशेष सभा जी झाली होती ती 20 नोव्हेंबर 1955 साली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झाला होता, संयुक्त समितीमधले सदस्य आणि काँग्रेसमधले सदस्य. मग या दरम्यान महत्त्वाचे जे काही वृत्तपत्र होते ज्यांनी काही महत्त्वाचे योगदान या ठिकाणी दिले आहेत, लक्षात घ्या, परीक्षेत दृष्टिकोनातून आपण बघूया. ते म्हणजे दैनिक मराठा आचार्य अत्रे, प्रबोधन केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार जे म्हणतो आपण ते, सकाळ होतं नानासाहेब परुळेकर यांचं आणि नवा काळ होता निळकंठ खांडलेकर यांचं. तर या वृत्तपत्रानं महत्त्वाचं लोकभावना जागृत करायचं जे काही कार्य आहे ते कार्य या ठिकाणी केलं. आणि त्या ठिकाणी मग यांनी असंही विषद केलं तर मुंबई, विदर्भ, मराठवाडा, बेळगाव, कारवार इत्यादीसह संयुक्त महाराष्ट्र या ठिकाणी निर्माण झालाच पाहिजे अशी या संयुक्त महाराष्ट्र समितीची या ठिकाणी काय होती, मागणी होती. ती नंतर मागणी त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी मांडली. आणि खास करून काय होते लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी प्रांत रचनेवर या ठिकाणी उत्सुक नव्हते. तो एक वेगळा भाग आहे. पण सद्यस्थितीमध्ये पाहूया आपण की मराठी वृत्तपत्रांनी एक महत्त्वाची या ठिकाणी कामगिरी मोठ्या. पंडित नेहरूंनी 16 जानेवारी 1956 साली विषद केलं की मुंबई हे महाराष्ट्राला मिळणार नाही. त्यावेळेस या ठिकाणी जे काही लोक आहेत ते या सरकार विरोधात पेटून उठले. वेगवेगळे जे काय आंदोलन झाले, या आंदोलनामध्ये एकूण जे आहे ते 106 जण हुतात्मा झाले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक विशेष बाब आहे, लक्षात घ्या की 106 हुतात्मे यांचं हुतात्मा स्मारक सद्यस्थितीमध्ये मुंबईमध्ये आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर महत्त्वाचं की जे काही केशवराव जेधे होते यांच्या पण नेतृत्वाखाली वेगवेगळ्या जे काही चळवळी आहे ते चळवळी झाल्या. का? कारण की मुंबई हे महाराष्ट्राला मिळणार नाही, ते केंद्रशासितच राहील, सुरू केले. आणि त्यानंतर मग काय झालं की पंडित नेहरू हे थोडेसे झुकले गेले. त्यांनी मुंबई हे वेगळं न करता मग द्विभाषिक मुंबई राज्य असावं अशा प्रकारची या ठिकाणी घोषणा केली. आणि त्यानुसार मग या ठिकाणी जे काही मुंबई जे काय आहे ते 1956 साली द्विभाषिक मुंबई राज्याची या ठिकाणी स्थापना झाली होती, लक्षात घ्या. मग त्यानुसार काय तर मुंबईचे 10 जिल्हे,
विदर्भाचे 8 जिल्हे, मराठवाड्याचे 5 जिल्हे आणि सौराष्ट्र आणि गुजरातचे 16 जिल्हे मिळून या ठिकाणी हे जे द्विभाषिक मुंबई राज्य आहे ते मुंबई राज्य या ठिकाणी निर्माण करण्यात येत होतं. आणि त्याची महत्त्वाची घोषणा झाली होती 1 नोव्हेंबर 1956 साली. 1 नोव्हेंबर 1956 साली नोव्हेंबरला या ठिकाणी द्विभाषिक मुंबई राज्याची या ठिकाणी स्थापना झाली होती. मग या ठिकाणी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली तर तो जो महाराष्ट्र आहे तो कशा प्रकारचा होता या ठिकाणी लक्षात घ्या. हे या ठिकाणी विदर्भाचा भाग होता. हा भाग जो मध्य प्रदेशमधून फोडून टाकला होता लक्षात घ्या. त्यानंतर हा जो भाग आहे तो आंध्र प्रदेशचा जो काही भाग आहे तो समजा की या ठिकाणी औरंगाबाद आहे, नांदेड आहे, परभणी आहे, हे पण या ठिकाणी इन्क्लूड करून टाकले होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यानंतर हे जे काही मुंबई आहे ते मुंबई या ठिकाणी राजधानी होता लक्षात घ्या. पण हा भाग या ठिकाणी गुजराती लोक महाराष्ट्राला मुंबईला सोडायला तयार नव्हते आणि त्या कारणामुळे सौराष्ट्राचा भाग आणि हे गुजरातचा भाग या ठिकाणी मुंबई द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये तसाच राहिला. आणि अशा प्रकारे 1 नोव्हेंबर 1956 साली ह्या द्विभाषिक मुंबई राज्याची काय झाली या ठिकाणी स्थापना झाली. आणि अशा प्रकारे जो काही महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र न निर्माण होता काय निर्माण झालं तर द्विभाषिक मुंबई राज्य. दोन भाषिक म्हणजे काय तर गुजराती आणि मराठी भाषिकांचं जे काही राज्य आहे ते या ठिकाणी निर्माण झालं. त्याचं नाव होतं द्विभाषिक मुंबई राज्य. मग द्विभाषिक मुंबई राज्य जरी निर्माण झालं तरी पण या वेगळं महाराष्ट्र असं म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या जे काही चळवळी आहेत ते चळवळी सुरू झाल्या. वेगवेगळ्या प्रकारे केंद्र सरकारला या ठिकाणी विरोध सुरू झाला. विरोध सुरू होऊन मग लोकांना किंवा काँग्रेसला आता वाटलं की यानंतरच्या निवडणुकीत आपण जिंकू शकणार नाही आणि तशा प्रकारची एक भावना आहे ती भावना या ठिकाणी तयार झाली. या ठिकाणी हालचाली सुरू झाल्या. कशाला तर या ठिकाणी महाराष्ट्र निर्मितीला या ठिकाणी हालचाली सुरू झाल्या लक्षात घ्या. पंडित नेहरूंनी मराठी भाषिकांच्या ज्या काही भावना आहेत ते भावना या ठिकाणी समजून घेतल्या आणि त्यानंतर या ठिकाणी मुंबई इथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये इंदिरा गांधींनी पंडित नेहरूंची मनधारणी केली आणि त्या अधिवेशनामुळे या ठिकाणी जे काही मेहता समिती या ठिकाणी नेमली होती यानं महाराष्ट्र निर्मितीला या ठिकाणी जो काही वेगळा अहवाल आहे महाराष्ट्र निर्मितीला अनुकूल हा अहवाल या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी जाहीर केला. आणि आता महाराष्ट्र निर्मिती व्हायला या ठिकाणी काय झाली सुरुवात झाली. महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र राज्याची या ठिकाणी पूर्णपैकी निर्मिती झाली. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन वेगवेगळे राज्य 1 मे 1960ला या ठिकाणी अस्तित्वात आले. मग त्यात काय झालं लक्षात घ्या. बनातवाडा, मेहसाणा, अहमदाबाद, कैरो, बडोदा, भडोच, सुरत, डांग, अमरेली आणि भावनगर, कच्छ हे जिल्हे गुजरातमध्ये गेले. ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील खंडी, पश्चिम खानदेशातील नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील खंडी तसेच खानदेश जिल्ह्यातील अक्कलबुवा तसेच खंडी हा प्रदेश मुंबई राज्याचा भाग असणार नाही असं त्यांनी विषित केले. आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे काय की याचं सगळं नुकसान भरून काढण्यासाठी 50 कोटी रुपये गुजरातला देण्याचे त्या ठिकाणी मान्य केलं. आणि अशा प्रकारे 1 मे 1960ला जो काही आपला महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र या ठिकाणी निर्माण झाला. आणि त्यामध्ये जिल्हे किती होते या ठिकाणी 26 जिल्हे या ठिकाणी प्रारंभिक स्वरूपात होते. आता सद्यस्थितीमध्ये 36 जिल्हे आहेत. तर त्या काळामध्ये किती होते 26 जिल्हे होते लक्षात घ्या. आणि महाराष्ट्र राज्याचा जो काही मंगल कलश आहे तो यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी आणण्यात आला लक्षात घ्या. म्हणजे हे जे यशवंतराव चव्हाण आहेत हे 1 नोव्हेंबर 1956 साली जे काही द्विभाषिक मुंबई राज्य झालं होतं त्यावेळेस पण ते चीफ मिनिस्टर होते लक्षात घ्या. आणि यानंतर जे काही आपला महाराष्ट्र जो काही निर्माण झालेला आहे यावेळेस पण या राज्याचे काय होते मुख्यमंत्री होते. आणि पंडित नेहरूच्या हस्ते या ठिकाणी जो काही कामगार दिन आहे 1 मे या कामगार दिवशी या ठिकाणी महाराष्ट्र दिवस हा साजरा करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे वेगवेगळे जे काही व्हिडिओज आहेत ते वेगवेगळ्या विषयाचे यासाठी युनिव्हर्सल अकॅडमी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी. धन्यवाद.